महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन। बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। कुटुंबीय शोकाकुल। पत्नी सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप। सुप्रिया सुळे, पार्थ पवारांसह संपूर्ण कुटुंबीय भाऊक। दादांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडूनही श्रद्धांजली अर्पण। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जीवाभावाच्या सहकार्याला श्रद्धांजली। जड अंतःकरणानं घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन। अजित पवारांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना भावना अनावर। चितेजवळच रडणाऱ्या पीए आणि सुरक्षा रक्षकांचं जय पवारांनी सांत्वन केलं। अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले। मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेतेही विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात। लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर एकच वादा, अजितदादाच्या जोरदार घोषणा। बारामतीत चुकीच्या ठिकाणी विमानाचं लँडिंग होत असल्याचं पायलटच्या शेवटच्या क्षणी लक्षात आलं। सूत्रांची माहिती, तर ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग अपघाताचं कारण उलगडणार। अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील अनेक शहरात बंद। पुण्यातल्या अनेक भागात शुकशुकाट, तर अहिल्यानगरात शेतकऱ्यांनी उपबाजार समिती बंद ठेवली। यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती। 2012 मधीलच नियम लागू राहणार। कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला नोटीस बजावली। स्थगितीनंतर वाराणसीत जल्लोष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।